मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. तर कसं आहे, बरं आहेत ना? आता मी चाललो म्हणजे घरी चालू आहे, पण आता आहे ना, या मागे दिसत आहे ना या वडे. तर आता वडाचं गुणधर्म एकदम मस्त आहेत, चांगले गुणधर्म आहेत. आता काय झालं आहे, थांबा उतरवतो म्हणजे डायरेक्ट बुडाशी घेतो. आता हे आहे ना, या वडे वडाचं आहे ना, वडाचं गुणधर्म लय आहेत. पूर्वी आहे ना, डोक्याचे केस गळा लागले का, मग ते वडाच्या पारंब्या आहेत ना, ते आणायच्या, अशा कुटायच्या आणि त्याला मध्ये टाकायच्या. त्याला मध्ये टाकल्या का मग ते केस गळती थांबायचं. आणि हे बघा, या पारंब्या दिसत आहेत का? हे बघा, हे बघा, हे बघा, ही पारंबी, या मोठा वडे. लोक म्हणतात का वडाच्या झाडाला आहे ना, ऑक्सिजन लय राहत आहे. असं नका म्हणू का मग मला आता दम लागला म्हणून काय मी इकडे आलो. असं नाही, तुम्हाला सांगते, वडाच्या झाडाखाली ना जाम ऑक्सिजन राहत आहे का. म्हणजे आता टेन्शनच नाही, मी आलोय म्हणजे इकडे मोकार ऑक्सिजन आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य, या वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाला ना वट सावित्रीला बाया मोकार फेऱ्या मारतात, मोकार डोरा गुंडाळतात, मोकार पूजा करीतात ना का. पण हे वडाच्या झाडा मागचं ना वेगळंच हे आहे ना का, एक औषधी गुणधर्म आहे. त्याच्या मागं ऑक्सिजनचा पुरवठा जास्त असतो. आता हे झाड आहे ना, रस्त्याच्या ठिकाणी असतात. आणि आता बघा, वरती रस्ते आहे आणि हे झाड आहे. पूर्वीच्या काळी आहे ना, रस्त्याच्या झाडाला पहिले इडून तिडून निसते वडाचे झाड. कारण वडाचे झाड आहे ना, काय कार्बन डायऑक्साईड सोडायचा, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घ्यायचा आणि ऑक्सिजन सोडायचा, असा काम करीत आहे. आम्हाला तेव्हा म्हणजे आम्ही 12वी सायन्सला होतो तेव्हा मॅडम आम्हाला म्हणायची, जा त्या लिपाना म्हणजे वडाच्या पानं आणायची, त्याला व्यासलीन अशी चोळायची आणि मग त्या अशा दोऱ्याला बांधायच्या. ती काहीतरी ती बायोलॉजीचे मॅडम सांगायचे ते प्रॅक्टिकल. आपला कायच आहे, हप्त्यातून एक दिवस टाकायचा कॉलेजला आणि इथून तिकडून प्रॅक्टिकल झाली का जायचा. मित्रांनो, पण मग आता कळत आहे ऑक्सिजनचा पुरवठा आहे. कोरोनामध्ये एक एक टाइम आहे ना, लोकांना डायरेक्ट आहे ना, श्वास घ्यायला आहे ना मोकार त्रास व्हायचा. मग ते म्हणतो ऑक्सिजन पाहते, मोकार ऑक्सिजनचं सिलेंडरच्या गाड्या यायचा. निमेली नाही मेलं, निमे तसे मेले. पण मन गावाकडचे लोक आहेत ना, गावाकडच्या लोकांना काहीच झालं नाही, कारण दिवसभर काम करायचे आणि मोकळं वातावरण, ऑक्सिजन, वाडाचे झाड खाली आहे ना, ऑक्सिजन राहायचा, स्वच्छ ऑक्सिजन. म्हणजे त्यांना कधीच नाही ना, मेहनती लोक होते. मेले डायबिटिक वाले, बीपी वाले, हे लोक मेले, ते घाबरून मेले. तर मित्रांनो, आहे ना, मी आहे ना, मी हॉस्पिटलला कामाला होतो. एका म्हाताऱ्याला गेलो ऑक्सिजन घ्यायला. मास्क निघाला होता आणि त्यानं मारली लात. लात मारली तर त्या सिलेंडर रिकामा होता ऑक्सिजनचा आणि एक भरेल होता. त्या सिलेंडर मी गेलो बाजूला होऊन मारले त्या सिलेंडरच्या लात. त्या पडला ना बाबा, डायरेक्ट कंबर बिंबर मोडून गेला असता. वाचलो तेव्हा. मित्रांनो, काय नाही, व्हिडिओ बनवायचा आहे ना, एवढंच राहते का आपल्याला आहे ना, ते वेगवेगळे औषध गुणधर्म माहिती झाले पाहिजे. गावाकडचे व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवी जाईल तुम्हाला या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल वगैरे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा खसकी लागला, म्हणजे आजचा व्हिडिओ खसकीच बनवलाय. आता 2-3 दिवस झाले काही व्हिडिओ टाकला नाही, पण मग म्हटलं चला मित्रांसाठी काहीतरी एक खतरनाक व्हिडिओ बनवू ना का आपण. वडाचं झाड आहे खालून वरून दाखवतो बाबा. इड काय आहे ना, वट सावित्री ती म्हणजे त्या गेले ती जून मध्ये राहते. पण आता आहे ना, या वडाच्या झाडाच्या मोकार लांब लांब खोल खोल मुळ्या जायला बायांली इडे या चान्सच नाही ना. यावडला इडे मोकार जित्र म्हणजे अडचणी आहे ना इडे. पण मग तरी मी आता सावधगिरीत आहे बाबा. कधी काय आहे, कोणता बापराव येईल सांगता येत नाही बाबा. कालच एका ठिकाणी आलं होतं, कुठं डोक्याला तांदळ होतं. नाही ते धरणारे बोलवले बुवा, साप साप धरणारे सरपंच, ते बर्नीमध्ये भरणार मी याला बाबा पुढे येत. पण मित्रांनो, भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. काय हे बाय अंधारे झालाय, घरी जाता जाता आहे ना, मला हाय राहता अंधाया पण आधी दिसत नाही, पटक्यान निघून जातो घरी. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.